असा गगनचुंबी षटकार. खूपच सुंदररित्या फुलटॉपचा चेंडू यशस्वीरित्या बॅटच्या मधोमध घेतला तो चेंडू आणि टोलावून दिला सीमा रेषा पार. षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी बॉबीने पहिल्या सामन्यात सुद्धा केली होती. आता सुद्धा तेच प्रदर्शन पुढे घेऊन जातोय. नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा राज आहे. राजने सुद्धा सुंदर अशी फलंदाजी केलेली होती पहिल्या सामन्यात. असे दोन्ही फलंदाज आपण इथे बघतोय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा खूप सुंदररित्या टोल लावलेला 6 धावांसाठी षटकार. इथे नक्कीच क्रिकेट सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका जिल्हा रायगड दोस्ती चषक आयोजकांना चेंडूंची कमतरता भासू देईल अशी फटके खेळतोय तो बॉबी. नक्कीच तुमच्यासारख्या खेळाडूंकडून अशी अपेक्षा असते. जेव्हा आयोजक मजबूत असतात त्यावेळेस असे चेंडू हरवले तरी चालतील, परंतु असा खेळ नक्कीच प्रेक्षकांना दाखवला गेला पाहिजे. असंच काहीसं चित्र या मैदानामध्ये निर्माण होत आहे. आणि इथे बॉबीने सलग 2 षटकार ठोकवल्यानंतर हलक्या हाताने चेंडू टोलावला आणि पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न. इथे चेंडू हरवलेला आहे आणि तोपर्यंत 4 धावा पूर्ण. नक्की जर चेंडू मैदानाच्या आत कुठे हरवला तर 4च धावा जास्तीत जास्त धावू शकतात आणि इथे धावांच्या स्वरूपामध्ये नक्कीच इथे 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खूपच सुंदर आणि अशी फलंदाजी आणि रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला राज आणि बॉबी मध्ये बघायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये आयुषने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु इथे 3च चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केले आहेत आणि आतापर्यंत 1 षटक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 26-26. पण इथे बघतोय नक्कीच खूपच सुंदर असे पुनरागमन केले आशिषने. ते मोठा फटका खेळू दिला नाहीये, परंतु पहिल्या 3 चेंडूवर चांगले असे फटके खेळल्यामुळे या षटकामध्ये जेवढी धावसंख्या राखायची होती तेवढी संघाने राखलेली आपल्याला इथे बघायला मिळते. परंतु राज सारखा सुद्धा आक्रमक असा फलंदाज मैदानावर असताना बघावं लागेल काय करतोय तो आयुष समोर. आणि आयुष समोर टोललेला हा फटका क्षेत्ररक्षक पोहोचतोय का तर नाही. नक्की क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा बॉबीचा प्रयत्न होता परंतु राजने थांबवलंय आणि तोपर्यंत 2 धावा. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या होते 29-29. आयुषच्या षटकातील शेवटचा चेंडू राजने समोरच्या दिशेने भिरकावून दिलाय आणि चेंडू जातो 1 बाउंड. चौकार. खूपच सुंदररित्या टोलवले आपण इथे बघतोय. नक्कीच इथे आयुषचे षटक काहीच महाग पडलेले पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये बघतोय. खूपच सुंदर स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात मारलेला हा फटका गेलाय समोरच्या दिशेने 1 बाउंड. चौकार. क्षेत्ररक्षकाचा सुंदर असा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय आणि धावसंख्येमध्ये 4 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 33. 2 षटक 33 धावा. सामना लवकर चालू करायचा आहे. पंचांना सुद्धा विनंती असेल का आपण सुद्धा सामन्याच्या वेळेकडे लक्ष द्यायचं आहे. दरम्यान मैदानामध्ये उपस्थित फलंदाज राज आणि बॉबी खूपच सुंदर फलंदाजीचे प्रदर्शन करताना राजच्या या शेवटच्या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्यांनी जो फटका खेळला नक्कीच तो असा नजाकत भरा शॉट त्यांनी खेळलेला आपण बघितला. खूपच सुंदर अशी फलंदाजी राजच्या बॅटमधून सुद्धा आपण आता बघितली.
पुढील होणारा सामना शिवकृपा तरुण मित्रमंडळ ताम्हाणे आणि श्री जन्नी माता प्रसन्न म्हाळुंगे दोन्ही संघांना विनंती असेल का दोन्ही कर्णधारांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर आपल्या सामन्यातील नाणेफेक होणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आणि इथे क्षेत्ररक्षकाकडून चूक, थ्रो चुकीचा जातोय, त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय बॉबी आणि राज. तोपर्यंत 3 धावा धावसंख्येमध्ये 3 ने वाढ होताना धावसंख्या होती ती 36. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण बॉबी आणि राजकडून बघितले. चांगले फटके मारतात पण चांगल्या फटक्यांबरोबर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा बघितला या दोघांमध्ये. कारण मागील षटकामध्ये सुद्धा त्यांनी धावून 4 धावा घेतल्या होत्या आणि इथे थोडीशी क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली तर ताबडतोब त्यांनी 3 धाव्यांचा पुरेपूर प्रयत्न केला आणि तो यशस्वी सुद्धा करून दाखवला. दरम्यान पुन्हा एकदा चांगला असा फटका जाऊन दिसावतोय या रिक्षामध्ये 6 धावांसाठी षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी राजकडून बघायला मिळते. काय ते नजाकत बरे शॉट बघायला मिळत आहेत. नक्कीच एक वेगवेगळी किमया तो आपल्या बॅट मधून दाखवतोय. नक्कीच मोठमोठे शॉट मारले जातात परंतु बॅटीच्या मधून निघणारा तो मधोमधून निघणारा चेंडू जातोय तो सीमा रेषा पार षटकार. आणि इथे गोलंदाजाने दबाव घेतलेला आहे. बाउन्सर्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूने खूपच जास्त उसळी घेतली. चेंडू जातोय अवांतर धावेसाठी. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या होती ती 43. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला असा फटका बघतोय आपण इथे आणि पुन्हा एकदा चेंडू जातो वन बाउन्स चौकार. खूपच आक्रमक फलंदाजी इथे बघितली आपण राज आणि बॉबी कडून. प्रत्येक चेंडू नंतर इथे षटकार चौकार लागवला जातोय. त्यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट चांगली ठेवून धावन पळून सुद्धा दावा केल्या जात आहेत. आता संघाची सांघिक धावसंख्या झाली ती 47. खूपच सुंदर अशी फलंदाजी राज आणि बॉबी यांच्याकडून दिसते. त्यांनी पहिल्या सामन्यात सुद्धा अशीच दोघांनी चांगली फलंदाजी केली होती. त्यावेळेस बॉबी हा सामनावीर सुद्धा ठरला होता कारण बॉबीने 4 चेंडूंमध्ये 20 धावांची खेळी करताना 2 गडी सुद्धा गारद केले होते गोलंदाजीतून. नक्कीच तो बॉबी आपल्याला मैदानात दिसतोय. दरम्यान अजिंक्यला आता इथे कुठेतरी दबाव निर्माण होताना आपण बघतोय कारण अजिंक्यच्या आता आणि दरम्यान समोरच्या दिशेला खेळलेला चेंडू पुन्हा जातोय सीमा रेषा पार चौकार. नक्की षटकारांची बरसात आपण बघत होतो परंतु या एवढ्या मोठ्या गवतामध्ये चौकारांची बरसात सुद्धा आपण राजच्या बॅट मधून बघतोय. नक्कीच एक तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणून ओळखला जातो राज. ते आपण या मैदानावर तो दाखवून देतो. तंत्रशुद्ध पद्धतीने खेळणारा हा राज खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय. दरम्यान धावसंख्येमध्ये 4 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 51. आणि हा षटकातील 5वा चेंडू खेळताना पुन्हा एकदा चेंडू जाऊन अडकतो गवतात. आयुष येईल चेंडू शोधेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये राज होतोय बाद. नक्कीच खूपच सुंदर खेळी करून राज तू बाद होतोयस. नक्कीच तुझं अभिनंदन. 2+1 रनआउट. नक्कीच शेवटच्या चेंडूवर बाबू स्ट्राईक एंडवर असेल. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली होती ती 53. 3री धाव घेताना राज बाद झालेला आपण बघितला. दरम्यान आता सुयश आलाय बॅटिंगला. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडवर बॉबी आणि ते बॉबीने चांगला फटका खेळला. बघूया समालोचन कक्षाकडे येतोय चेंडू आणि समालोचन कक्षाला सलामी देताना जातोय 6 धावांसाठी षटकार. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होताना धावसंख्येची आजची दिवसभरातली हायेस्ट धावसंख्या झाली आहे ती 59. 59 जिंकण्यासाठी 60 धावांचं कठीण असं आव्हान निर्माण केलंय. ते आपण बघतोय. खूपच सुंदर असे सामने. या सामन्यांमधील सर्वोच्च अशी धावसंख्या धावसंख्येमध्ये आता 60 ने. आडवली या संघासमोर आता 60 धावांचं आव्हान असताना कोण फलंदाज येतील नक्कीच बघावं लागेल.
शिवकृपा तरुण मित्रमंडळ तांबाणे आणि श्री जन्नी माता प्रसन्न माळुंगे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचे मंचावर. दोन्ही कर्णधारांनी पुढे पुढे थोडा. शिवकृपा तरुण मित्रमंडळ तांबाणे आणि श्री जन्नी माता प्रसंग म्हाळुंगे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल का आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचंय. तुकाराम सकपाळ यांना विनंती असेल का त्यांनी पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. चालू असलेला सामना श्री भैरवनाथ कोंडवी आणि शिवशंभो आडावले. नक्कीच भैरवनाथ कोंडवी या संघाने फलंदाजी करताना आपण बघितलंय खूपच सुंदर अशी फलंदाजी केली आणि 59 धावा करून 60 धावांचं आव्हान शिवशंभो आडावले या संघासमोर ठेवलेलं आहे. तिथे आता आपल्याला तेजस दिसेल आणि तेजस बरोबर कोण फलंदाजीसाठी उतरले आपल्याला बघावं लागेल. नक्कीच सलामीला फलंदाज आले ते कल्पेश आणि तेजस. सलामीचे गोलंदाज कीर्तिराज येत आहेत. फलंदाजांनी एक चांगला असं आव्हान उभं केले. आता गोलंदाजांना चांगली किमया करावी लागेल परंतु त्याच वेळेस समोरच्या आडवले या संघाला जिंकण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल कारण 18 चेंडू आणि 60 धावांची गरज. एवढं मोठं आव्हान असताना पहिल्या चेंडू पासून तुटून पडावी लागेल, हाणामारी करावी लागेल. नक्कीच प्रत्येक चेंडूला सीमा रेषा पार ढकलावं लागेल. जो खेळ राज आणि बॉबीने दाखवला तोच खेळ तुम्हाला सुद्धा दाखवावा लागेल. पंच इशारा करतायत का सामना चालू करावा. नक्कीच पहिला चेंडू घेऊन कीर्तिराज समोर असेल तो कल्पेश. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काहीसा बॅटच्या संपर्कामध्ये येतोय तो चुकीच्या पद्धतीने आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 1 चेंडू 2 धावा. सतरा चेंडू आणि 58 धावा. खूपच अवघड असं आव्हान ठेवलेले समोर परंतु अशक्य असं नाही. परंतु अशा वेळेमध्ये चांगली अशी गोलंदाजी करतोय तो कीर्तिराज. नक्कीच 2 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत. जर तुम्हाला हे आव्हान पेलायचं असेल तर तेजसने मागील सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये सलग 2 षटकार ठोकले होते तसे षटकार त्याला पहिल्या षटकापासून ठोकावे लागतील. बघूया आता तेजस स्ट्राइक एंडवर असेल. स्ट्राइक एंडवर काय करतोय ते आता बघावं लागेल. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज. समोर गोलंदाज आहे कीर्तिराज. आणि इथे टाकलेला चेंडूने चांगलीच अशी उसळी घेतली आणि इथे बघतोय चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. खूपच सुंदर अशी गोलंदाजी कीर्तिराजकडून आपण बघितलं. पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या गोलंदाजीवर काहीशा धावा खर्च झाल्या होत्या परंतु या सामन्यामध्ये चांगलं पुनरागमन केले कीर्तिराजने. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू जात होता स्लिपच्या दिशेने परंतु तिथे चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 4.
सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका जिल्हा रायगड भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 आयोजित दोस्ती चषक 2024 आयोजक आहेत प्रॅक्टिस टीम अंबरनाथ, आधारस्तंभ नागेशदादा भोसले, कार्याध्यक्ष लोहारे विभाग असोसिएशन पोलादपूर, तसेच विशालदादा सावंत समाजसेवक, तसेच दीपकदादा पार्टे उपाध्यक्ष लोहारे विभाग असोसिएशन पोलादपूर. खूपच सुंदर असं नियोजन आपण या सामन्यांचं बघतोय. दरम्यानच्या काळामध्ये केलेली एक धावसंख्येमध्ये 1 आणि हा चांगलासा फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि क्षेत्ररक्षकाने यशस्वी असा बघूया पंच काय निर्णय देत आहेत. आणि इथे पंचांचा निर्णय बाद. खूपच सुंदर असा कॅच आपण इथे बघितला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो चांगला असा फटका सजवला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाची सुद्धा कमाल आपण बघितली. जसा चेंडू पकडला, जसा जात होता सिक्सर मध्ये, तसा लगेच त्यांनी दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू फेकलाय आणि तिथे क्षेत्ररक्षकाने दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने उत्तम असा जज करून नक्कीच झेल घेतलेला आपण इथे बघतोय. आणि फलंदाज होतोय तेजस बाद. खूपच सुंदर असा फटका खेळला होता, परंतु त्याला त्याच्या नशिबाची साथ मिळत नाही. कुठेतरी नशिबाची साथ सुद्धा क्रिकेटमध्ये असावी लागते असं म्हटलं जातं. तसंच काहीसा प्रत्यय येतोय. नक्कीच मोठी धावसंख्या उभारल्यानंतर कुठेतरी शांत केलंय या मैदानाला. पहिल्या इनिंगमध्ये जेवढी मोठी फटकेबाजी होत होती तेवढीच दुसऱ्या इनिंगमध्ये शांतता बघायला आपल्याला मिळते. दरम्यान दुसऱ्या एक विकेट गेल्यानंतर पुढील फलंदाज आलाय तो प्रेम आणि गोलंदाज असेल सँडी. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय सँडी. समोर असेल तो कल्पेश आणि इथे बघतोय हवेमध्ये असलेला चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय का. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत तर पोहोचला होता, परंतु चेंडूच्या सुद्धा पुढे निघून जातोय आणि ते जज करण्यामध्ये चूक होताना बघतोय आपण क्षेत्ररक्षकाकडून. त्याचा फायदा उचलणार का आता इथे कल्पेश आपल्याला बघावं लागेल, कारण इथे जीवनदान मिळतंय. चेंडू तर हवेमध्ये भरपूर वेळ होता, परंतु जज करण्यात चुकी होते आणि इथे मिळतंय जीवदान. तोपर्यंत 2 धावा, धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 7. आता 11 चेंडू आणि 53 धावांची गरज. पुन्हा एकदा इथे गोलंदाजाकडून चूक. दरम्यान अवांतर धाव. 11 चेंडू 52 धावांची गरज. सलामीचा कारभार उरकवला इथे सँडीनी. सुंदर असा त्रिफळा उडवलेला आपण इथे बघतोय. खूपच सुंदर असा गोलंदाजी सँडीकडून आपण इथे बघतोय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया. खूपच सुंदर ऍक्शन म्हटली जाते सँडीची. बघूया आपण इथे ऍक्शन रिप्ले मध्ये. नक्कीच सुंदर असा टाकलेला चेंडू, बॅट फिरवली जाते तोपर्यंत चेंडू जाऊन विसावतो यष्ट्यांवर आणि यष्ट्यांचा होतोय त्रिफळाची. पुढचा फलंदाज आलाय तो योगेश, परंतु आता काहीच अवघड असं समीकरण झालंय, कारण प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकणं आता गरजेचं झालेलं आपण इथे बघतोय. दरम्यान पुन्हा एकदा चांगला असा फटका खेळायचा प्रयत्न होता. लेगच्या दिशेने असलेला चेंडू तिथे फायदा उचलता आला नाहीये फलंदाजाला. तोपर्यंत 2 धावा, धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या होते ती 10 2 गड्यांच्या मोबदल्यात. खूपच सुंदर गोलंदाजी सँडीकडून होते.
आणि बॉबीचा इथे रन नक्कीच इथे काय प्रयत्न होता बघावा लागेल. फलंदाज आळशीपणा करत होता का असंच काहीसं चित्र बॉबीच्या रिॲक्शन मधून दिसलेलं आपल्याला इथं बघितलं. दरम्यान 8 चेंडू आणि 50 धावा. आता खूपच अवघड असं समीकरण झालेलं इथे बघतोय. आता चेंडू टाकायचे सरळ परंतु त्यावेळेस चूक करतोय तो सँडी आणि चेंडू जातोय अवांतर धावेसाठी. आता 8 चेंडू 49 धावा. सुंदररित्या टोलावलेला हा फटका जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ होताना धावसंख्या होते ती 15 परंतु आता काहीसा उशीर झालाय. आता चौकारांची नाही आता प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज राहिलेली आहे कारण आता 7 चेंडू आणि 45 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार. ओके आणि षटकार सलग 2 षटकार आपण इथे बघतोय. आता काय चूक होते का ती बघावी लागेल गोलंदाजांकडून. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज आपण इथे बघतोय. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज परंतु बॉबी सारखा गोलंदाज असताना 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याची कल्पना सुद्धा कोणी करू शकत नाही. हे पण पहिलं प्रत्यय आपण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं होता. दरम्यान बॉबी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि पहिला चेंडू फुलटॉसचा होता. लो फुलटॉसचा चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षक जज करेल आणि थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. नक्कीच आता खूपच अवघड असं समीकरण झालंय. 5 चेंडू 35 धावा. जर बॉबीनी कोणती चूक केली नाही तर आज सामना जिंकल्या जातोय आपण बघतोय. तो भैरव कुठला रे आता तामान आहे ना आता अडवले ना नाही नाही कोंडवी आहे ना भैरवनाथ कोंडवी हा संघ विजया समीप गेलेला आहे. जर कोणती चूक केली नाही तर नक्कीच इथे विजया समीप गेलेला आहे. इथं प्रेमच्या बॅट मधून प्रेमाचा फटका तर नाही इथे रागाचा फटका दिसतोय. काहीसा राग त्याच्या चेहऱ्यावर येतोय परंतु हा राग सुरुवातीला दाखवणं गरजेचं होतं. इथे आता तुम्हाला काहीसा उशीर झालेला आपण इथे बघतोय कारण धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 31. अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला 3 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. 3 चेंडू 29 धावा. दरम्यान पुन्हा एकदा दिशा भरकटते. पुन्हा एकदा अवांतर धाव. आज दिवसभरामध्ये खूपच अवांतर धावा आपण या सामन्यांमध्ये बघितल्या. या अवांतर धावांमध्ये कुठेतरी कमतरता आली पाहिजे. आता तुम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचत आहात. तुमच्या अवांतर धावांमध्ये नक्कीच इथे बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसा फटका चुकतोय प्रेमचा. नक्कीच प्रेमने चांगला असा प्रयत्न केला होता बाहेर येऊन खेळण्याचा परंतु फटका चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क झालेला नव्हता. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा 1 धाव आणि धाव संख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या होते ती 33. अशा प्रकारे भैरवनाथ कोंडवी या संघाने सामना जिंकलेला आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भैरवनाथ कोंडवी या संघाचं खूप खूप अभिनंदन. राज बॉबी नक्कीच त्यांच्या गोलंदाजांचं सुद्धा कौतुक. कीर्तिपाल सँडी आणि बॉबी यांनी सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी केलेली आपण इथे बघितला. तसंच शिवशंभो आडावले या संघाने